नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, महिला बाल विकास विभाग भरतीचा आहे जे की पेपर दिले होते त्या पेपरचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी मित्रांनो आपला तुम्हाला रिझल्ट लागल्याच्या नंतर कट ऑफ किती लागेल याची आतुरता लागलेली असते। त्यामुळे मित्रांनो बरेच व्हिडिओ असे येतात की तुम्हाला या ठिकाणी याचा रिझल्ट किती लागेल। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी TCSने हे पेपर घेतलेले आहेत। कोण आहे? TCSने हे मित्रांनो पेपर घेतलेले। आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे TCSचे जे काही नॉर्मलायझेशन आहे या नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो TCSच्या जवळपास 30-35 मार्काचा फरक पडतो। म्हणजेच मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे मार्क आहेत ते 30 मार्कांनी या ठिकाणी वाढतात आणि काही विद्यार्थ्याचे मार्क 20 ते 25 मार्कांनी सुद्धा कमी होऊ शकतात, हे लक्षात ठेवा। आता मित्रांनो BMC कार्यकारी सहाय्यक या पदाचा जो काही रिझल्ट आहे, एका विद्यार्थ्याला 130 मार्क होते पहा, एका विद्यार्थ्याला 130 मार्क होते, एका विद्यार्थ्याला 160 मार्क होते पहा सेकंड आन्सर शीटमध्ये। नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर मित्रांनो हा 130 वाला विद्यार्थी कुठे गेला, तर 130 वाला विद्यार्थी गेला मित्रांनो 163 वर गेला, 163 वर गेला आणि हा 160 वाला विद्यार्थी मित्रांनो फक्त 162 वर जाऊन अटकला, 162 वर जाऊन अटकला। मग पहा मित्रांनो, अशा स्वरूपाचे नॉर्मलायझेशन होतं। त्यामुळे TCSचा रिझल्ट हा म्हणजे मेरिट किती लागेल हे कोणी सांगू शकत नाही, जो की कट ऑफ आहे मित्रांनो हे कोणीही सांगू शकत नाही TCSचा। कारण की मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये TCS जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून या ठिकाणी परीक्षा घेते। तलाठी भरतीमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, कारण की ह्या गोष्टीसाठी काय तुम्ही नवीन नसणार आहे। त्यामुळे TCS ज्या डिपार्टमेंटचे पेपर घेतले TCSने आत्तापर्यंत मित्रांनो कोणालाही समजलं नाही की TCSचा कट ऑफ हा किती लागेल। कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षक आपल्या तलाठी भरतीमध्ये तर डायरेक्ट मित्रांनो 200 पैकी 214 मार्कवाला विद्यार्थी या ठिकाणी पहिला होता, 214 वाला विद्यार्थी। आणि ज्या विद्यार्थ्याला 214 मार्क होते या विद्यार्थ्याला कृषी सेवक या पदाची जी काही परीक्षा झाली या परीक्षेमध्ये फक्त 68 क्वेश्चन बरोबर होते। आता मित्रांनो एक विद्यार्थी होता, त्याचं नाव मला आठवत नाही, परंतु तुम्ही या ठिकाणी समाज कल्याणचा निकाल पाहू शकता मित्रांनो। ज्या विद्यार्थ्याला बाकीच्या अदरवाईज परीक्षेमध्ये 67, 68 असे क्वेश्चन ज्या विद्यार्थ्याचे बरोबर यायचे, तो विद्यार्थी TCSने घेतलेल्या परीक्षेमध्ये समाज कल्याणची काय परीक्षा झाली यामध्ये त्या विद्यार्थ्याला 200 पैकी 198 मार्क मिळाले। मग महाराष्ट्रामध्ये हा विद्यार्थी पहिला आहे। आणि न्यायालयाच्या भरतीमध्ये या विद्यार्थ्याला फक्त 17 मार्क होते। सागर का काहीतरी या विद्यार्थ्याचं नाव आहे मित्रांनो। अशा स्वरूपामध्ये मित्रांनो TCSचा हा सावळा गोंधळ। आता TCSचं जे काय नॉर्मलायझेशन होतं या नॉर्मलायझेशनमध्ये TCS नेमकं काय करतं मित्रांनो महाराष्ट्रातील आतापर्यंत कोणालाही समजलेलं नाही। त्यामुळे TCS जेवढ्या परीक्षा घेतं त्या परीक्षेचा रिझल्ट किती लागेल हे कोणीही सांगू शकत नाही, ठीक आहे। तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जे की तुमच्यासाठी हे जे व्हिडिओ पडत असतील की याचा रिझल्ट किती लागणार, यामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो रिझल्ट किती लागणार, याचा कट ऑफ किती लागणार, अशा स्वरूपामध्ये मित्रांनो यामध्ये तुमचा खूप मोठा टाईमपास होतो। त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी हा कट ऑफ TCSचा कोणीही सांगू शकत नाही, हे तुम्हाला मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आणि मित्रांनो 15 जुलैला नगर परिषद या पदाची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्यामुळे अभ्यास चांगल्या प्रकारे करा, 100% तुम्हाला याचा फायदा होईल। कारण की मित्रांनो महाराष्ट्र शासन या 2025-26 या वर्षामध्ये जवळपास 75,000 प्लस पदाची मेगा भरती राबवणार आहे। याचा जाहीर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। त्यामुळे मित्रांनो ही भरती 100% होणार आहे। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।